नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली हे दोघेही जण गेलेले असतात. ते म्हणजे आता या सदा आणि त्याच सोबत मैनाच्या घरी. त्याच वेळेला सदा आणि मैना आता रिक्वेस्ट करतच बोलत असतात की सॉरी, पण आमचं चुकलं, पुन्हा आमच्याकडून अशा चुका होणार नाहीत. आणि त्याच वेळेला आता जेव्हा तेही सगळं बोलत असतात, मात्र आता त्यांच्याकडून मेन गोष्ट जाणून घ्यायची असते की त्यांनी हे कोणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे, किंवा हा सगळा जो काही खोटो आहे तो खराच तसा आहे का, हे सगळं जाणून घेण्यासाठीच सायली आणि अर्जुन तिथे गेलेले असतात आणि त्यांच्याकडून सत्य जाणून घेत असतात. परंतु तरीसुद्धा ते दोघंही जण खोटच बोलत असतात की आता तुम्हा लोकांना तर कळलेलंच आहे ना की सायली माझी मुलगी नाही आहे. मग आता काय झालं? परंतु आता त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की जर सायली तुमची मुलगी नाहीये, मग हा खोटो तुमच्याकडे आला तरी कसा, मला हे समजायचं आहे. मला या गोष्टी जर समजल्या ना, तर मला सगळ्याच गोष्टी कळतील, असं देखील आता अर्जुन बोलत असतो. पण तरीसुद्धा दोघेही जण काही तोंड उघडत नसतात. त्याच वेळेला आता अर्जुन म्हणतो, मी एक काम करतो, सावंत पोलिसांना बोलवून घेतो, मग आता हे लोक आतमध्ये जाऊ दे, मग काय आपल्याला जे हव्य ते तर आपल्याला मिळेलच, असं अर्जुन बोलू लागतो. त्यावर सायली ही अर्जुनला सांगत असते की हो, बोलवा सावंत पोलिसांना. त्याच वेळेला नको ओ, आरीच खूप मार खाऊन आलोय, 3 दिवस होतो तिथे, असं देखील रडून रडून आता सदा बोलत असतो. सदाशिवा असं बोलतो तेव्हा मात्र मैना त्यांना म्हणते की ओ, तुम्ही शांत बसा आणि त्याच वेळेला मी सांगते सगळं काही, पण तुम्ही असं करू नका, असं देखील ती रडत रडत बोलत असते. आणि त्याच वेळेला आता ती लोक दोघेही जण सांगतात की तो फोटो ना खरंतर ना चिटकवला गेला होता. आम्हाला खरंतर 4च मुली आहेत आणि 4च मुली असताना मग ही 5वी मुलगी कोण? या 5व्या मुलीचा फोटो आम्हाला आमच्या फोटो फ्रेममध्ये लावायला सांगितलेला होता आणि ती फ्रेम आम्हाला तशी बनवून दिलेली होती की ही मुलगी तुमचीच आहे असं दाखवायचं, आणि त्यासाठी पैसेही दिले होते, असं महिना सांगू लागते. तर दुसरीकडे मात्र आता इकडे अस्मिताला जाग आलेली असते. अस्मिताचा बीपी लो झालेला असतो आणि त्यामुळे अचानकपणे तिला हे सगळं झालेलं असतं. पण आता तिला मात्र अश्विन जो आहे तो सांगत असतो की असं सगळं करून चालणार नाही, तू प्रेग्नेंट आहेस आणि या सगळ्या असे परिणाम बायावर होऊ शकतात, त्यामुळे तू स्वतःला स्टेबल कर, असं देखील अश्विन आता तिला बोलत असतो. पण आता अश्विनचं काही तिला ऐकायचं नसतं. तिला आता दिल्लीला जायची घाई झालेली असते, कारण तिला सचिनच खरं रूप जे कळलेलं असतं. तिला आता कळत असतं की हा जो सचिन आहे ना, तो मुद्दाहूनच आपल्याला फसवायचा प्रयत्न करत आहे, देखील विचार अस्मिताच्या मनामध्ये येत असतो. त्यामुळे अस्मिता आता त्या विचारांमध्ये हरवलेली असते आणि ती आता ठरवते की नाही, आता मी इथे थांबणार नाही, मी दिल्लीला जाईन. त्याच हॉटेल मला माहिती आहे, त्याने कोणतं हॉटेल बुक केले, मी सुद्धा अर्जुनला तेच हॉटेल बुक करायला सांगते. असं बोलून ती आता आईकडून मोबाईल घेत असते, म्हणजेच कल्पनाला मोबाईल द्यायला सांगते आणि मी अर्जुनला कॉल करते. तर आता कल्पना सुद्धा नाईलाजास्तव का होई ना अस्मिताच्या हातात मोबाईल देते आणि त्याच वेळेला आता अर्जुनला कॉल करायचा प्रयत्न सुरू असतो. अश्विन मात्र तिला समजावत असतो. अश्विन म्हणत असतो की हे सगळं तुझं चुकत्य, असा चुकीचा उपयोग करू नकोस, तुझी आता कंडिशन तशी नाहीये, तुला आता स्वतःला शांत राहायला हो, कारण जर तू अशीच हदाबाई केलीस तर या सगळ्याचा परिणाम खूप जास्त वाईट होऊ शकतो. याचा विचार करतेस का तू? नको, तू बाळाचा विचार कर. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनला सदा सगळं सत्य सांगतो, म्हणजेच तो आता सांगू लागतो की हे सगळं काही आम्ही पैशांसाठी केलो, खरंतर ना आम्हाला तो फोटो तसा बनवायला सांगितला होता आणि त्यामुळेच ना आम्ही तो फोटो तसा बनवला, यामागे आमचा दुसरा कोणताही हेतू नव्हता, असं देखील आता बोललं जातं. म्हणजे मला काही कळलं नाही, हा खोटो पैसे देऊन तुम्हाला कोणी बनवायला सांगितला होता? याचे उत्तर
तर मला हवं आहे ते ना ते आम्हाला ना आता नाव आठवत नाहीये असं काहीच खोट कारण सदा आणि महिना देऊ लागतात. मग आता या दोघांनाही कळून चुकतं की दोघंही जण पुन्हा एकदा खोट बोलत आहेत. आणि मग आता अर्जुन पुन्हा एकदा पोलिसांची धमकी देऊ लागतो. त्यावर आता सदा आणि बहिणा खरं बोलायला सुरुवात करतात आणि म्हणत असतात की आम्हाला फक्त 4च मुली आहेत, 5वी मुलगी तू नाहीयस आमची. आणि त्याच वेळेला आता ते खरं तर ना आम्ही हे सगळं काही थोड्या साठ्या पैशांसाठी केलं, खरं सांगतोय, पण आम्हाला पोलिसात देऊ नका. खरं सांगतोय. काय खरं सांगतोय? मला त्या माणसाचं नाव हवं आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कोणी करायला सांगितल्या. जर मला नाव समजलं ना तरच मी हे सगळ्यातून तुम्हाला सोडेन, नाही तर तुम्हाला असा जेलमध्ये सडवेल ना की मग तिथे बसून मारच खावा लागेल. असं देखील आता त्याला सांगण्यात येतो. त्यावेळेला जशी पोलिसांची धमकी दाखवली जाते ना तसं मात्र आता खूप जास्त रिक्वेस्ट करतच ती आता म्हणू लागते की सॉरी, पण आम्हाला पोलिसात देऊ नका. जे काही खरं आहे ते मी सांगते ना, मला हे कोणी सांगितलं होतं. आणि त्याच वेळेला आता ती नाव हळूहळू आठवायचा प्रयत्न करत असते. नाव आठवलं की मी तुम्हाला सांगते, थांबा, माझ्या ओठांवरच ते नाव आहे, पण कसं सांगू ही तिला भीती असते, कारण महिप्तने त्यांना धमकी देऊन ठेवलेली असते. पण आता पोलिसांच्या धमकीने आणि सायली अर्जुन त्यांच्या मानगुटीवरच बसल्याने खरं सांगावंच लागतं. आणि ती आता म्हणू लागते की महिप्त शिखरे आहे तो माणूस. हे म्हटल्याबरोबर अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो. दुसरीकडे अस्मिता कंटिन्यू सचिनला कॉल करत असते आणि त्यामुळे आता सचिनला प्रश्न पडलेला असतो की ही जर आली इथे तर माझी वाट लागू शकते, म्हणजे जर ही इथे आली तर माझं काही खरं नाही. पण आपण काही झालं तरी सुद्धा आता तिला फोन लावायला हवा, नाही तर आपली वाट लागेल. कारण ती जर दिल्लीला गेली तर मी तर इथे आहे आणि दिल्लीला तिला कळेल की मग तिथे नाही आहे, मग अजून संशय बळावेल. त्यापेक्षा ना मी तिच्याशी बोलून घेतो. आणि असा विचार करूनच ना तो आजूबाजूला पाहतो. साक्षी नसते. त्या संधीचा तो फायदा करायचा ठरवतो. तो लगेच आपला मोबाईल बाहेर काढतो आणि आपल्या मोबाईलवर ना फोन लावून घेतो. मोबाईल वर ना जेव्हा तो आता कॉल करतो ना तेव्हा मात्र आता नेमका फोन त्याने कल्पनाच्याच फोनवर केलेला असतो. आणि त्याच वेळेला आता अस्मिता कल्पना कडन मोबाईल खेचून घेत म्हणत असते की काय तू इथे फोन केला आहेस? तू आईच्या फोनवर फोन का केलायस? आता सांगायला का की माझ्याकडून चूक झाली आणि हे सगळं काही? अगं माझ्या बायको, मी तुला फोन केला होता पण तू कॉलच रिसीव्ह करत नाहीयेस, मी तरी काय करू? असं खोट नाटकाता तो सांगू लागतो. माझा मोबाईल कुठे आहे? तर आता अस्मिताला कल्पना सांगते की तुझा मोबाईल आहे ना, तू खालीच ठेवलेला आहेस. तुझं हे सगळं झालं त्यामुळे आपण पटकन वर पळत आलो. मोबाईल तुझ्या खालीच राहिलाय. आता अस्मिताला समजवण्यात येतं आणि म्हणूनच अस्मिता जी आहे ती मात्र आता शांत असते. पण तेवढ्यातच सचिन ना अस्मिताला म्हणत असतो की अगं मी तुझ्यासाठीच तर फोन केलाय, मला कळलं तुझे फोन आले तितके ते मग तुला फोन करून विचारावं म्हटलं की आता कशी आहेस? बरी तर आहेस ना? हो, मला आता बरं वाटतं, पण तसंही मला उद्या ना सुट्टी आहे. आता मी कॉन्फरन्समध्ये आहे ना, म्हणून मी तुझ्याशी हळू बोलतोय. तुझे एवढे फोन पाहिले म्हणून. मग म्हटलं माझी बायको टेन्शन घेत असेल, काळजी करत असेल. उद्या मला 1 दिवसाची सुट्टी आहे, मी तुला भेटायला येतो. असं मला भेटायला तू येशील का? हो मी येतो. अस्मिता ही खुश होते. दुसरीकडे सगळ्या गोष्टीची जाणीव अर्जुन आणि साईला झालेली असते आणि त्यांना नावही कळतं की हे सगळं महिप्तने केलेलं आहे. मग महिप्तचा या सगळ्याशी काय संबंध असू शकतो? हा मोठा कल जो आहे तो आता अर्जुनचा असतो. म्हणजे अर्जुनला कळत नसतं की सायलीच्या आईबापांना लपवण्यामध्ये नेमका हात काय आहे. या महिप्तचा हे सुद्धा जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठी आता एक DNA टेस्ट करायची ठरते, कारण या सगळ्याची पडताळणी तर व्हायलाच हवी. मग हे DNA रिपोर्ट कोणी चेंज केले आणि या सगळ्या गोष्टी बघायलाच हव्यात, कारण घरात सॅम्पल घेतले
आणि अचानक चेंज कसे होऊ शकतात. म्हणूनच मला DNA रिपोर्ट करायचे आहेत. त्यासाठी तुमचे सॅम्पल लागतील. मग आता इथे मात्र सॅम्पल दिले जातात. एक केस मेनाचा घेतला जातो, तर दुसरा केस जो आहे तो सायलीचा सुद्धा घेतला जातो, कारण DNA टेस्ट सुद्धा करणं तितकंच गरजेचं त्याला वाटत असतं. कारण आता अर्जुनला कळून चुकलेलं असतं की काहीतरी गडबड आहे, कारण आपल्या घरी असताना हे DNA रिपोर्ट मॅच आले होते. मग हे DNA रिपोर्ट मॅच कसे काय आले, हाच विचार त्याच्या मनात सुरू असतो. आणि म्हणूनच तर त्याने आता ही टेस्ट करायचं ठरवलेलं असतं. पण आता सायलीला कळत नसतं की अर्जुनने मध्येच हे टेस्टच काय काढलेलं आहे. अर्जुन आता बाजूला जातो आणि चैतन्याला कॉल करतो. चैतन्याला कॉल करून तो सांगू लागतो की मी सायलीचे आई बाबा म्हणजेच जे आधी होते त्यांचा सदा आणि मैनाचा आता DNA टेस्ट करायची ठरवलेली आहे. सायलीच्या DNA रिपोर्ट सोबत ते DNA रिपोर्ट मॅच होता का हेच आपल्याला पाहायचं आहे, कारण आपल्याला आधी तसं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळेच ना आपल्याला ही सगळ्याची पडताळणी करायची आहे. आणि त्यासाठी सगळ्याची पडताळणी झाल्यावर त्याचे रिपोर्ट लवकरात लवकर मला पाठवून दे, असं देखील आता चैतन्याला अर्जुन सांगतो आणि फोन ठेवून देतो. इकडे आता सायली अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला विचारते की पण का आपण DNA टेस्ट करतोय, म्हणजे मला हे कळलं नाही. त्याच वेळेला आता अर्जुन म्हणतो की मला हेच सत्य शोधून काढायचं आहे की हे सगळं करणार आहे तरी कोण, म्हणजे तुलाही माहितीच आहे की काय झालं होतं. तेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. मग आता ही लोक म्हणतायत की त्यांनी तुझा खोटो लावला होता वरून. मग ते रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे होऊ शकतात, आणि या सगळ्या गोष्टी मुद्दामून ठरवून केल्या जात आहेत. मग या सगळ्याच्या मागे कोण आहे हे तर आपल्याला शोधायलाच हवं ना, आणि म्हणूनच मी हा प्रयत्न करतोय. दुसरीकडे मात्र आता अस्मिता खूपच जास्त खुश असते आणि अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद इकडे आता सहज दिसत असतो. कल्पना म्हणत असते की आता वाटते ना बरं होतेस ना ब्री. मग आता कल्पना ही आता अश्विनला सुद्धा जाताना थांबवत असते आणि अश्विनला म्हणत असते की अश्विन, कुठे चालला आहेस, थोडं खाऊन जाना, तसंही आता आलाच आहेस घरी. तर पण आता अश्विनला काही खायचे पैसे नसतं मुळात ना. अश्विन एक डॉक्टर म्हणून ही जबाबदारी पार पाडत असतो आणि म्हणूनच तर तो आलेला असतो. पण तो आता सरळ सांगतो की मी एक डॉक्टर म्हणून आलेला आहे. डॉक्टरांना काही चहा पाणी वगैरे दिला जात नसतो, असं देखील आता तो बोलत असतो. त्याच वेळेला अस्मिता म्हणते की तू असं का म्हणतोय अगं, तुम्हाला जेव्हा काही होतं अर्जुनला, सायलीला किंवा तुलाही, मी लगेच धावत पळत येतो तुमच्यासाठी एक डॉक्टर म्हणूनच. बाकी आपलं नातं दुसरं कोणतंच नाहीये. जर आपल्या फॅमिलीचं नातं असलं असतं ना, तर तुम्ही सुद्धा माझ्या बायकोला काय होतं काय नको या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिल्या असत्या. पण तुम्ही त्या गोष्टी कधीच बघत नाही. माझ्या बायकोला तर कोणी विचारत सुद्धा नाही. तिला सुद्धा त्रास होतच असतो की पण तुम्ही तिचा कधीही विचार करत नाही, असं देखील आता अश्विन बोलत असतो. आणि तर ना या सगळ्या अश्विनच्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकूनच कल्पना आणि पूर्णाची बोलत असतात की आम्हाला तुझ्या बायकोबद्दल मुळात काही वाटतच नाही आणि तिच्याबद्दल आमच्या समोर काही बोलूच नको. मग अश्विनही चिडतो, अश्विनही बोलतो, मग माझ्याकडनंही कोणत्याही अपेक्षा ठेवू नका, कारण मीही तसाच आहे. मलाही या सगळ्या गोष्टींना नाहीच पटत आणि म्हणूनच मला या सगळ्या गोष्टी मागूच नका. मला ना या सगळ्या गोष्टी ऐकायच्याच नाही आहेत, असं देखील आता तो बोलत असतो. दुसरीकडे मात्र आता प्रतिमा जी आहे ना ती झोपलेली असते आणि प्रतिमा जेव्हा झोपलेली असते ना तेव्हा तिला स्वप्न पडत असतं. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती दचकून उठते तेव्हा रविराजही तिथे येतात. पण आता तिच्या स्वप्नात आहे ना तो सगळा प्रसंगी येतो, म्हणजेच तिच्या स्वप्नात आहे ना जेव्हा महिप्तने तिचा चेहरा जाळला होता, आणि हे सगळं काही तिच्या स्वप्नात येतं आणि त्यामुळेच ना आता ती दचकून उठलेली असते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती दचकून उठते त्यावेळेला आता तिला कळत नसतं की आपल्यासोबत काय घडलेलं आहे. ते इकडे साक्षी रस्त्यावरून जात
असताना विचार करत असते आणि त्याच वेळेला आता रस्त्यावरून जात असताना विचार करत असताना तिला लक्षात येतं की सचिन आपल्यासोबत काल वेगळाच वागला होता आणि त्यामुळेच आता ती विचार करत तिथेच बसलेलीला आता एक गुरुजी येतात की जे काही होते ते वेगळंच होते, पण यातूनही स्वतःला सावरायला हवं. तेवढ्यातच इकडे प्रतिमा जी आहे एकदमच दचकून उठते आणि त्याच वेळेला रविराज आता प्रतिमाला शांत करत असतात. रविराज प्रतिमाला म्हणतात की काय झालं, काही पाहिलं आहेस का, काय होतंय, त्रास होतोय का? प्रतिमाला ते लगेचच पाणी देतात. प्रतिमा आता सांगू लागते की काहीच नाही, पण मला ना त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की त्रासच होतो. मग आता तुला तर आता सगळ्याच गोष्टी आठवायला लागल्या आहेत ना? मग आता अजून काय आठवायला लागले? त्याच वेळेला आपला अपघात झाला होता तो प्रसंग तुला आठवतोय का, असं देखील रविराज आता प्रतिमाला विचारू लागतात. त्यावर आता प्रतिमा म्हणत असते की हो, मला तोच प्रसंग आठवतोय, पण मला ना असं बुरसट बुरसट दिसतंय. माझी जी अवस्था ज्या माणसाने केली होती त्याचा चेहरा ना मला स्पष्ट दिसत नाहीये, असं देखील आता प्रतिमा बोलत असताना म्हणत असते. रविराज तिला सावरत असतात आणि रविराज म्हणतात की या सगळ्याचा इतका विचार करू नकोस, थोडी शांत हो. हळूहळू सगळ्या गोष्टी आठवतील, तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी तुला आता ऐकायला आणि समजायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे ना तू इतका लोड घेऊ नकोस, असं देखील रविराज प्रतिमाला बोलत असतात. पण प्रतिमाला असं वाटत असतं की आता मला सगळ्याच गोष्टी आठवतायत, तर मग यामध्ये सुद्धा आपण मागे का राहावं? कारण आता ना महिप्तच जे सत्य असतं ना ते हळूहळू प्रत्येकाच्या समोर येत असतं. म्हणजेच आता सिरियल ना जरा फासख दाखवण्यात आलेली आहे, जसे की महिप्तच सत्य, तिकडे ही साहिली अर्जुनला कळल, इथे सुद्धा आता महिप्तच सत्य जे आहे ते रविराजलाही कळणार आहे. आणि त्यामुळेच आता इथे मात्र प्रतिमा त्या सगळ्या गोष्टी आठवत असते आणि तिला त्रास होत असतो. दुसरीकडे मात्र आता साक्षीला ते गुरुजी आहेत ते भेटलेले असतात, पण त्या गुरुजींच्या समोरून साक्षी पळे काढत असते. पण ते गुरुजी साक्षीला बरोबर ओळखून असतात आणि ते म्हणत असतात की तुझ्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थितच घडेल, पण तुला आता सध्या ना देवी आईची गरज आहे. जर देवी आईची साथ जर तुला असेल ना, तर तू आयुष्यात नक्कीच पुढे जाऊ शकते. मुळात आहे ना, तुझ्या आयुष्यात इतकी पाप झाली आहेत ना की ती पाप आता धुवायची वेळ आलेली आहे. जर तू देवीच्या मंदिरात जाऊन अभिषेक करशील ना, तर तुझी सगळी पाप धुतली जातील आणि लवकरच तुला सगळं काही तुझ्या आयुष्यात चांगलं होईल, असं देखील ते गुरुजी आहेत ते साक्षीला सांगू लागतात. असं जर मंदिरात जाऊन पाप धुतली जात असतील, तर प्रत्येक जण मंदिरात जाऊन पाप धुतली असती खरंच ना, तर दुसरीकडे मात्र आता साक्षी जी आहे ती मात्र आता विचार करत असते आणि त्याच वेळेला आता गुरुजींनी जे काही सांगितलेलं असतं त्याच्या बारकाईने ती विचार करते आणि तिला आता सचिनवर मनापासून प्रेम असतं. तिला असं वाटत असतं की कुठेतरी आपला सचिन जो आहे तो आपल्यापासून लांब जातोय की काय, आणि त्याचसाठी ती एकदम झुरत असते आणि ती मात्र आता विचार करत असते. पण गुरुजींचं म्हणणंही तिला पटत असतं. दुसरीकडे आता देवी आईच्या समोरच उभी असते, ती म्हणजे प्रतिमा. प्रतिमा देवी आईच्या डोक्यावर एक फूल ठेवते आणि त्या मूर्तीवर जेव्हा ती फूल ठेवते ना, तेव्हा ती म्हणत असते की बघ देवी आई, मला सगळ्या काही गोष्टी हळूहळू का होई ना आठवायला लागल्यात. पहिल्यांदा काहीच आठवत नव्हतं, पण आता बऱ्याच गोष्टी आठवतायत. खरं तर मला हे घर हे सुद्धा सायलीमुळेच मिळालं आणि ते सुद्धा तुझ्यामुळेच. म्हणजे मी तुझ्या मंदिरात बसले होते, तिथे सायलीची आणि माझी भेट झाली. सायलीने मला ओळखलं की मी प्रतिमाते आहे आणि म्हणूनच तर सायलीने मला तिथे नेलं आणि जेव्हा सायली मला घेऊन गेली तेव्हाच तर मला माझं कुटुंब मिळालं. आणि आता मला सगळं कुटुंब मिळालेलं असताना सगळ्या गोष्टी आठवतायत. फक्त एकच गोष्ट माझ्याकडून मिस होते, ते म्हणजे माझी ही अवस्था कोणी केली आणि या सगळ्यामध्ये कोण मागे होता. या सगळ्याची ची पडताळ मला हवी आहे, पण हे सगळं माझ्या बाबतीत कोणी केलं असेल असा विचार देखील
आता इथे प्रतिमा करत असते आणि देवी आईकडे तिने कौल लावलेला असतो की हा व्यक्ती मला सापडेल का, आणि देवी आई अक्षरशः कूल पाडून तिला कौल देते आणि देवी आई जेव्हा कौल देते ना तेव्हा मात्र आता इकडे खूप जास्त भरून प्रतिमाला आलेलं असतं आणि प्रतिमा खूपच खुश असते आणि प्रतिमा पाहत राहते. प्रतिमाला देवी आईने कौल दिल्यामुळे प्रतिमा आता खूप जास्त खुश असते आणि ती विचार करते की खायनली मला आता हळूहळू का होई ना सगळं आठवेल आणि म्हणजेच तो माणूस कोण आहे हे सुद्धा दिसेल. तुझा आशीर्वाद मला मिळालाय ना, यातच मला सगळं जग जिंकल्यासारखं वाटते, असं देखील प्रतिमा देवी आई समोर उभं राहून बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमाला इतका आनंद झालेला असतो ना की प्रतिमा आता या सगळ्या गोष्टी खुश होऊनच बोलत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली आता घरी आलेले आलेला असतो आणि सायली मात्र आता प्रतिमाचा सगळा भूतकाळ पुन्हा तिला आठवला यासाठी देवी आईचे आभार मानायला आलेली असते आणि त्यामुळेच देवळात खूप जास्त गर्दी असते. त्यामुळेच ना तिला वाटत असतं की चला आपण लाईन लावूया म्हणजे आपला पटकन दर्शनही होईल. आता दोघीही जणी लाईनीत उभ्या राहत असतात आणि महिप्त तिथे पूजा करत असतो, कारण महिप्तचा अभिषेक सुरू असतो. महिप्तने एकदम VIP असं दर्शन घ्यायचं ठरवलेलं असतं, पण बाकीच्या लोकांना मागे लाईनीत उभं केलेलं असतं. दुसरीकडे अर्जुन त्या बाईकडे गेलेला असतो आणि त्या बाईला याबद्दल विचारत असतो आणि त्याच वेळेला नेमकी ती बाई असते ना, ती म्हणत असते की सध्या काय चाललंय या पोरीबद्दल प्रत्येक जण मला का विचारायला येतोय ना, मला खरंच कळत नाहीये. म्हणजे या आधी सुद्धा कोणी आलं होतं का तुमच्याकडे विचारायला? त्याच वेळेला ती महिप्तच नाव घेते आणि जेव्हा ती महिप्त शिखरेच नाव घेते ना तेव्हा मात्र आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो, कारण सगळी किकांना महिप्तच नाव ऐकू येत असतं. आता अर्जुनने बबलीचा खोटोही दाखवलेला असतो, पण तुम्ही या सगळ्या गोष्टींचा का आढावा घेताय हा प्रश्न त्या बाईला पडलेला असतो आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या नाही घडत आहे. याच्यामध्ये सुद्धा काहीतरी काळोपेर आहे हे सुद्धा अर्जुनला कळत असतं. पण आता सगळ्यांच्याच तोंडून महिप्तचं नाव ऐकून मात्र आता मोठा प्रश्न असतो की या महिप्त नेमके किती गांड केलेले आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.